हॅलो. तरी तरुण आपण टॉस करतो आजच्या दिवसामधील शेवटचा टीम सामना ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल क्वालिफायर मॅच. एका बाजूला जलसार संघ आहे तर त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत उचरणी संघ. एकाच विभागातील दोन्ही संघ आता आजचा दिवस दोन्ही संघाने गाजवला जरूर. परंतु तोडणं शेवटचा टीम जाणं कोण जा जिंकणारा सुपर सिक्स मध्ये कोणता संघ प्रवेश करणारा हे सुद्धा आपण पाहणार आहोत. हे तोडणं पुढील भूरिशांच्या शुभासाठी टॉस केला जातो. त्या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार एका बाजूला उसरणी संघाचे कर्णधार म्हणजे संभव येतात. थोडा नन सर आहेत तर एका बाजूला मिथून आहेत. हे थोडं आमच्या झाल्यात टॉस केला जातो. थोडा टॉस विन केला काय निर्णय असेल बॅटिंग. मी प्रथम फलंदाजी करणार आहात. जलसार संघाने टॉस जिंकल्या प्रथम फलंदाजी करणार आहात. 4 षटकांचा सामना असेल क्वालिफायर मॅच आहे. टॉस किती महत्वाचा होता टॉस खूप इम्पॉर्टंट होता. आणि तुम्ही टॉस जिंकल्या फलंदाजी तुम्ही करणार आहात किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल 45 ते 50 धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि या 45 ते 50 धावा करण्यामध्ये या सामन्यामध्ये कोणाकडून अपेक्षा असेल फलंदाजीची जास्तीत जास्त करून वनदेश कडून अपेक्षा. तुला बंदेशकडून अपेक्षा जास्त वेळ घेणार नाही कारण आधीच उशीर झाला. बेस्ट ऑफ लक असेल. इथून जर टॉस जिंकला असता तर सर काय निर्णय घेतला असता आमच्या खेळाडूकडनं अगोदरच पुकार झाला होता की आपल्याला फिल्डिंगच घ्यायची आहे. इथून त्याच्यामुळे क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. इथून मनासारखा तुमचा निर्णय. इथून एकंदरीत समोर संघ सुद्धा मात्र बरा समोर संघाने सुद्धा चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये केला तर एकंदरीत त्या संघाला काही धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात. हा सध्याच्या हंगामामधला जलसर संघ हा खूप छान घोडदौड करतोय आणि त्यांचा खेळही तितकाच चांगला आहे. तर नक्कीच त्या संघाला आम्ही 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जसे कोणते गोलंदाज असतील ज्याने मात्र आजच्या दिवसामध्ये तर चांगली गोलंदाजी साकारली आहे परंतु या सामन्यामध्ये त्यांच्याकडून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल. नक्कीच धीरज राऊत एक आमचा अष्टपैलू खेळाडू आहे. उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे. त्याच्या साथीलाच साथ देणारा परेश आहे, किरण आहे आणि आमचा किशोर आहे. तर नक्कीच आम्ही चांगली फाईट करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक असेल सर तुम्हाला सुद्धा. इथून टॉस बॉक्सवर न्यूज झाली ज्या ठिकाणी टॉस जिंकला तो म्हणजे याचा जलसा संघाने आणि फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून राहिला. प्रथम क्षेत्ररक्षण करायचं ते म्हणजे याचा उसरणी संघाला. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू परेश कुड सर. थँक्यू सो मच.
हॅलो, चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेच. दोन ओपनर बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. आजच्या दिवसातील क्वालिफायर सामना जो संघ जिंकेल तो मात्र क्वालिफायर होईल. धीरज आहेत गोलंदाजी मार्क वरती. दोन ओपनर बॅटर यावेळेला जलसार संघाकडून आपण पाहतोय मिथुन आणि सचिन पाटील. पहिलाच बॉल, शॉर्ट पिच चेंडू कट केलाय, चेंडूला पाठवलंय शॉर्ट गली रिजन मधून. त्या ठिकाणी थोडस फंबल झाले. एक धाव मात्र परिपूर्ण. दुसरीचा प्रयत्न, दुसरी परिपूर्ण. 2 धावा या वेळेला पहिल्याच बॉल वरती. पुढचा बॉल धीरज यांचा. मिथुन यावेळी वळवण्याचा प्रयत्न, थोडासा नजाकत भरा शॉट मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र निर्धाव चेंडूचे सांगता होते. आतापर्यंत पहिल्या षटकात 2 चेंडूचा सामना समाप्त झालाय. 2 चेंडूमध्ये 2 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. मिथुन आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सचिन पाटील, आग्री प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष. या वेळेला उडवले डान्सिंग डाऊन द विकेट आणि व्हॉट एफर्ट्स. काय कॅच घेण्याचा प्रयत्न काय केला होता बघा. 38 सर्कल मधून अगदी उलट दिशेने धावत होते. प्रयत्न मात्र चांगले होते. चेंडू जरूर हाताला लागला होता, मात्र तदनंतर 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार 4. पुढचा बॉल धीरज यावेळेला बेतून सामना करतील. शॉर्ट पिच, अरे शॉर्ट पिच चेंडू जरूर होता, हातामध्ये होता हा कॅच. मात्र असे चेंडू हाताला कधी कधी चिपकतात. एक धाव सहजगत्या पूर्ण झाले. एका धाव्याने धाव फलक पुढे जाईल. 7 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. सचिन पाटील यावेळेला स्ट्राईक एंड वरती आहेत. कट केलाय आणि या वेळेला पॉइंटच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. बॅक टू द डगआउट मिस्टर सचिन पाटील. मोठा धक्का बसतोय जलसार संघाला. पहिल्या विकेटचा पतन. धन्यवाद डीजे अनिल. येत आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धीरज आहेत गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पुढचा बॉल असेल धीरज यांचा. अनिल या वेळेला वळवलंय, फटका सजवलाय, चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणावं लागेल. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीसाठी प्रयत्न जरूर केला होता. जवळजवळ हाफ क्रीज पर्यंत पोहोचले होते मिथुन. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. या
2 धावेने षटक क्रमांक 1 संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-9. नवीन गोलंदाज मिस्टर परेश या वेळेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. षटक क्रमांक 2 घेऊन येण्यासाठी सज्ज आहेत. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय मिथुनकडे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. मिथुन मोठे मोठे फटके मारू शकतायत कारण क्वालिफायर सामना आहे त्यामुळे प्रेशर दोन्ही संघांवरती आहे. यावेळी आडवा पट्टा खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. बॅट बॉलचा संगम नाही आहे. निर्धाव चेंडूचे सांगता झाले. पुढचा बॉल परेश. यावेळी उजव्या शीच्या खूपच बाहेर अवांतर दंडित केले जाते. व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलने 1 धाव नक्कीच वाढेल. 10 धावा डबल डिजिट मध्ये स्कोर जातोय. 10 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना. यावेळेला स्टेप आउट जरूर झाले होते. 1 बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक कौतुक करावं लागेल धीरज यांचं. 2 धावा मात्र सहजगत्या पूर्ण झालेत. या 2 धाव्याने धावफलक 12 वरती नेऊन ठेवलंय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे परेश यांचं. जर आपण पृथक्करण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आणि तदनंतर व्हाईट आणि मग 2 धावा. यावेळेला कट केलंय गली आणि पॉइंटच्या रिजन मधून. फुटबॉल कॉपी बुक स्टाईल मध्ये यावेळेला फील्ड करण्याचा प्रयत्न केला गेलाय. जेव्हा काम हाताने होत नाही ना तेव्हा मात्र पायांचा वापर करावा लागतो आणि या वेळेला अगदी त्याच पद्धतीने पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. यश मात्र जरूर आले. 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाते. या एका धावेने 13 धावा धाव फलकावरती लावल्या जातात. पुढचा बॉल असेल परेश यांचा दुसऱ्या षटकातील. यावेळी डॉट बॉल. एक चांगला बॉल. चांगल्या बॉलचे सांगता. परेश यांचा पुढचा बॉल. आतापर्यंत मला वाटतं 5वा बॉल असेल हा. यावेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल. अपील जोरदार केलं होतं. कॉट बेअरचं अपील जरूर केलं होतं मात्र पंचांनी हे अपील फेटाळून लावलंय. एक डॉट बॉल जरूर आलाय. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातील. पुढचा बॉल परेश. यावेळेला बॅटची कडा जरूर लागली होती. पॉइंटच्या दिशेने मात्र चेंडू जातोय. त्या ठिकाणी थोडीशी संधी मिळाली आणि मिळालेल्या संधीचं केले सोनं. दुसऱ्या धावेसाठी पलटवार आणि 2 धावा यावेळेला सक्सेसफुली कंप्लीट होताना 2 धाव्याने षटक क्रमांक 2 संपुष्टात येते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष आहे.
काय घडेल या 12 चेंडूमध्ये? कुठे जाऊ नका, आपण पाहतोय माकून 7 चषक 2026. नवीन गोलंदाज किरण यावेळेला तिसरा षटक हाताळण्यासाठी उत्सारणी संघाकडून चेंडूला उडवले मिथुनच्या बॅट मधून ओव्हर दी रोप आसमानी फटका षटकार. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, त्यामुळे प्रेशर वाढले किरण वरती. 6 धावा पहिल्या चेंडूवरती. तदनंतर काय घडेल? यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर चेंडू जरूर ठेवला होता. 22च्या रूपाने मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एका धाव्याने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकाचा विचार केला 22 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. अनिल आहेत नवीन बॅटर आपण पाहतोय. यावेळेला चेंडूला उडवलंय. चेंडू जाईल ऑन साइडला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मिस्टर परेश त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. एका धाव्याने धाव फलक पुढे जातोय. 23 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. अजून या पहिल्या इनिंग मधील 9 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावा धाव फलकावरती लावल्या जातात. 9 चेंडू मध्ये अजून जर 20 धावा आल्या तर एक सन्मानजनक स्कोर उभा राहील. 22च्या रूपाने पुन्हा एकदा आपण पाहतो एक धाव ही 22च्या रूपामध्ये परिपूर्ण केली जाते. 24 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शेष आहे या पहिल्या इनिंग मधील. पुढचा बॉल. या वेळा फटका सजवलाय. चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव परिपूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी परिपूर्ण. तिसरीसाठी पावलं वळाली होती मात्र थांबवून ठेवलंय. 2 धावा या वेळेला अनिल यांच्या बॅट मधून येताना या 2 धाव्याने धाव फलक पुढे जातोय. 26 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आणि तिसऱ्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेला कट करण्याचा जरूर प्रयत्न केला होता मात्र एष्टिचित करण्याच्या नादामध्ये एक धाव पुन्हा एकदा 22च्या रूपामध्ये बहाल झाले. ही प्रत्येक धाव महत्वाची आहे. जर विचार केला तर 3 ते 4 धावा या 22च्या रूपाने आलेल्या आहेत. या कदाचित नंतर महागड्या ठरू शकतात. षटक क्रमांक 3 संपुष्टात येते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. आणि आता हे जे महत्वाचं षटक असतील त्यामध्ये किती धावा येतील हे पाहणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज महत्वाचा षटक किशोर.
यावेळेला फ्लिक केले, चेंडूला पाठवले लेग साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव मात्र परिपूर्ण केली जाईल. पुढचा बॉल यावेळेला कॉट बिहाइंड, अगदी आवाज आमच्यापर्यंत पोहोचला होता. कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये मिथून बॅक टू द डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल, तोपर्यंत घेऊया छोटीशी विश्रांती. धन्यवाद. 28 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. पुढचा बॉल या वेळा हॅलो कॅच आउटच्या रूपामध्ये विकेट चौथे पतन आणि हॅट्रिक वरती आहेत मिस्टर किशोर डीजे. धन्यवाद. हॅट्रिक वरती आहेत किशोर. 3 चेंडूंचा अजून एक खेळ शेष आहे या पहिल्या इनिंग मधील. मागच्या 2 सामन्यांमध्ये पाहिलं जलसार संघ 49 धावा जशा निघतायत तसं मात्र विनिंग होत आहेत. 2 मॅच मध्ये दोन्ही वेळेला 49 धावा आणि या वेळेला मात्र धावा खूप कमी आहेत आणि त्या डिफेन्स कराव्या लागतील जलसार संघाला. निर्धाव. आता मात्र 2 चेंडू फक्त शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती किती धावा येतात हे महत्वाचं आहे. अठ्ठावीस धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडू मध्ये 5 ते 6 धावा जरी आल्या ना तरी चांगला सन्मानजनक स्कोर होईल. पुढचा बॉल किशोरी यांचा. आता मात्र शेवटचा बॉल, लास्ट बॉल. बघा कौतुक करावं लागेल किशोर यांचं. फक्त एकच धाव दिले आतापर्यंत. शेवटचं षटक आहे. 5 बॉल झाले त्याने एकच धाव दिले. यावेळी चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड चेंडू जातोय. 2 धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये विकेटचं होतंय पतन. शेवटच्या चेंडूवरती रनआउटच्या रूपामध्ये बॅक टू द डग आउट बॅटर आपण पाहतोय आणि 29 धावा या ठिकाणी परिपूर्ण झाले. 30 धावांचं आव्हान आहे. माफक आव्हान आहे, परंतु ह्या क्रिकेटच्या पटलावरती या माफक आव्हानच कधी कधी त्रासदायक आणि डोईजड होऊ शकतं. काय घडेल काय बिघडेल, या धावा केल्या जातील काय, कोण जाईल क्वालिफायर मधून, कोण क्वालिफाय होईल, उसरणी की एका बाजूने आहे जलसार, हे पाहण्यासाठी दुसऱ्या इनिंगचा आपल्याला थोडासा उशीर आहे आणि तत्पूर्वी एक घेऊया छोटासा डीजे ब्रेक.
हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद. चला 2 नवीन बॅटर या ओपनर बॅटर. चला 2 ओपनर बॅटर आपण पाहतो या वेळेला मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. निर्धारित 24 चेंडूमध्ये 30 धावांचं आव्हान आहे. 7.50च्या रन रेटने मात्र पुढे जावं लागेल. जर सामना जिंकायचा असेल, क्वालिफायर व्हायचं असेल तर 7.50ची रणगती ठेवावी लागेल. आणि मात्र डिफेन्स करायचा असेल तर नक्कीच 30 धावांच्या आतमध्ये रोखावं लागेल जलसार संघाला. सामना रंगतदार होईल यात शंका नाहीये. पहिलं षटक आपण किती महत्वाचं आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात जर जास्त धावा आल्या, जर पहिल्या षटकामध्ये हावी ठरला उसरणी संघ, तर मात्र नक्कीच सामन्याचं पारडं एका बाजूने झुकेल. त्यामुळे हे पहिलं षटक पॉवर प्लेचं तितकंच महत्वाचं आहे. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 ते 2 विकेट आल्या तर मात्र जलसार संघ हवी होऊ शकतोय. कारण 24 मध्ये 30 तसं पाहिलं तर माफक आव्हान आहे, होऊ शकते सहजगत्या. मात्र कधी कधी छोटी धावसंख्या पण डोई जड होते, ती सुद्धा कठीण होऊ शकते. काय घडेल काय बिघडेल. 24 मध्ये 30 पहिलाच बॉल, पहिलं षटक. वनदेश गोलंदाज जलसार संघाकडून. वनदेश यावेळी पहिल्या चेंडूवर ते प्रहार, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. हॅलो. नंदन सरांना माहिती आहे की पहिल्यापासूनच प्रहार करणे गरजेचं आहे. एकदा जर बॉलर हावी झाला ना की मग कमबॅक करणे कठीण जातं. त्यामुळे पहिल्या चेंडूवरती मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न, आणि तोच प्रयत्न या वेळेला सक्सेसफुल होतोय. पहिल्या चेंडूवरती खणखणीत झणझणीत चपराक लावलाय चौकाराच्या माध्यमातून. तीस धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती या 4 धावा म्हणजे प्रेशर ठेवले ते बॉलरवरती. पहिल्या षटकातील दुसरा बॉल. काय घडेल. वनदेश आहेत गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला उडवले क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणि मात्र जजमेंट नीट जमलं नाहीये. हात आणि चेंडू यांच्यामध्ये जवळजवळ 1.5 फुटाचं अंतर, आणि त्यामुळे मात्र आयुष्यमान भव हा आशीर्वाद दिला गेलाय नंदन चौधरी सरांना. 1 धाव मात्र परिपूर्ण झाली आहे. एका धाव्याने धावफलक 5 धावांवरती पुढे नेला जातोय. पुढचा बॉल वनदेश. यावेळेला फुल टॉस बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. 1 धाव मिळेल, दुसरं काही मिळणार नाहीये, कारण तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपण क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहिलं. या एका धाव्याने 6 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. आतापर्यंत षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही पहिल्या षटकातील 3 बॉल शिल्लक आहेत. 6 धावा जरूर आलेल्या आहेत. पुढचा बॉल असेल नंदन. या वेळेला चेंडूला खेळून काढले बिटवीन द गॅप. चेंडू दन 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 करत निघालाय सीमारेषा पार, चौकार. 4. धन्यवाद धन्यवाद डीजे. 10 धावा यावेळेला धावफलकावरती लावल्या जातात. पुढचा बॉल वनदेश टू नंदन. या वेळेला चेंडूला फ्लिक केले, चेंडूला पाठवले ऑन साइडला. 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाते. 11 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत.
अजूनही एक चेंडूचा खेळ शेष आहे. म्हणजे पहिलं षटक जसं हवं होतं तसं मात्र घडते उसरणी संघाच्या बाजूने. कारण आधीच ठरवून आले होते की पहिल्या षटकावरती प्रहार करायचा आहे, म्हणजे प्रेशर रिलीज करायचं आहे. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट येण्याचा प्रयत्न जरूर केला होता. स्टेप आउट झाले होते, मात्र बॅट बॉलचा संगम नाही. शेवटचा चेंडू एक आशेचा किरण, निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 1 संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. आता मात्र 19 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 18, 18 मध्ये 19. धन्यवाद. अनिल येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. नवीन गोलंदाज. वंदेशांचं षटक थोडंसं महागडे ठरले, कारण 30 धावा डिफेन्स करत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा थोड्याशा महागड्या ठरलेत जरूर, मात्र कमबॅक करावं लागेल. या वेळेला चेंडू हवेत जरूर आहे. नो मॅन्स लँड होईल. एक धाव मात्र परिपूर्ण. दुसरीसाठी पलटवार. चित्त्याच्या चपळाईने अगदी 2 धावा सुद्धा परिपूर्ण. या 2 धाव्याने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. अजूनही 17 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 17, 17 मध्ये 17. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, दिशा दिली, फक्त 1 धाव परिपूर्ण केली जाते. 16 मध्ये 16 आता मात्र बनवाव्या लागतील. चेंडू शिल्लक असतील 16, धावा हव्या आहेत त्या 16. पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा कट केले बिटवीन द गॅप. गली आणि पॉइंट यांच्या रिजन मधून चेंडू दणदण करत निघालाय सीमारेषा पार. चौकार 4. धन्यवाद. 18 धावा पुन्हा एकदा कट केले त्याच रिजन मध्ये. 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाते. धावसंख्या आपण पाहिली 19 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. अजूनही 11 धाव्यांची गरज आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहेत. अनिल आहेत गोलंदाज. या वेळेला नंदन यांच्या बॅटमधून आपण पाहिलं चेंडू हवेत जरूर होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा मात्र परिपूर्ण. तिसरीसाठी 2, 3, 4 पावलं वळालीत. या 2 धाव्याने धावफलक 21 वरती जाऊन स्थिरावतोय. बिनबाद 21. अजूनही 9 धावांची गरज आहे. आता मात्र इक्वेशन टोटली उसरणी संघाच्या बाजूने झुकताना पाहतोय. बावीस धावा. 1 धाव सहजगत्या पूर्ण केली. षटक क्रमांक 2 संपुष्टात येते. बघा पहिल्या षटकामध्ये 11, तदनंतर अनिल आले. अनिलच्या गोलंदाजीवरती सुद्धा आलेले 11 धावा, म्हणजे दोन्ही षटकांमध्ये 11, 11 अशा 22 धावा. आणि या 22 धावांमुळे मात्र आपण पाहतोय सामना एका बाजूने झुकतोय, तो उसरणी संघाच्या बाजूने. अजूनही 8 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 12 चेंडू आणि 8 धावा. सचिन पाटील यावेळेला गोलंदाज स्वतः येत आहेत पुढे. आग्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष, अगदी यावर्षी आपण पहिलं पर्व पाहिलं ज्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व आग्री समाज बांधव एकवटले होते. यावेळेला कट केले, चेंडूला पाठवले ऑफ साइडला. 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाते. 7 धावांची गरज. पुढचा बॉल. यावेळी गती रोखून धरली होती. चेंडू जातोय
डाऊन द ग्राउंड. एक धाव मात्र सहजगत्या दुसरीसाठी प्रयत्न केलाय. 2 धावा सुद्धा परिपूर्ण होत आहेत. आता मात्र 5 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 10 चेंडू आणि 5 धावा. जलसार संघाची बॉडी लँग्वेज पाहिली सर्व आपण खेळाडूंची तर जवळजवळ निराशा स्पष्टपणे दिसते. चेहऱ्यावरती निराशा आहे. यावेळेला गली रिजन मध्ये पुन्हा एकदा एक धाव परिपूर्ण केली जाते. या एका धाव्याने धाव फलक पुढे जाईल. 26 धावा धाव फलकावरती लावल्या जाते. 4 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 9 मध्ये 4. विजयी फटका कोण मारणार? नंदन की किशोर? दोघांमध्ये चुरस आहे. विजयी फटक्याची गरज आहे. मात्र यावेळेला चेंडूला दिशा दिली. ऑन साइडला चेंडूला पाठवले. एक धाव परिपूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी सुद्धा सक्सेसफुल. आता मात्र 2च धावांची फक्त गरज आहे. 8 चेंडू मध्ये 2 धावा. या वेळेला चेंडू हवेत आणि येस बॅक टू द डगआउट मिस्टर नंदन. यावेळेला ऑन साइडला 2 धावांची गरज असताना आणि यस या वेळेला क्वालिफायर ठरतायत उसरणी संघ. या स्पर्धेच्या निमित्ताने माकुनसार चषक 2026 चा पहिला क्वालिफायर संघ ठरतोय उसरणी. वेल डन उसरणी अँड हार्ड लक टू जलसार. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतो मिस्टर किशोर.